सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत फक्त खाबुगिरी सुरू. महिनाभरात बँकेवर गुन्हा दाखल होईल. आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून कारवाईचे संकेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत फक्त खाबुगिरी सुरू असून या बँकेवर महिनाभरात पुन्हा गुन्हा दाखल होईल असे संकेत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत बोलताना दिले आहेत. सांगलीतील सदाशिव शेजाळ सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेवेळी पडळकर हे बोलत होते. यावेळी सदाशिव शेजाळ पतसंस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करीत जिल्ह्याची बँक असणाऱ्यांना सुद्धा कारभार व्यवस्थित चालवता येत नाही असं म्हणत महिनाभरात जिल्हा बँकेवर गुन्हा दाखल होईल असं सांगितलं. सांगली जिल्हा बँकेच्या अनियमितता आणि गैरकारभाराबद्दल आणि गैरकारभाराबद्दल गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मोर्चाही काढला होता. त्यातच आता जिल्हा बँकेवर महिनाभरात पुन्हा गुन्हा दाखल होईल असे संकेत गोपीचंद पडळकर यांनी दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे. त्याचा क्लास आहे आणि आमच्याकडे संस्था चालवायची कशी आणि 0 एपीए म्हणजे किती आदर्श संस्था असते. मी काय महिन्यात आलं आहे. मी अनेक वर्ष या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलवता. मी काही नव्हतो तेव्हा पण येतोय. आता तुम्ही मला आमदार केले तरी पण तुम्ही मला बोलवताय. 0 एपीए एक देव संस्था अशी आहे. 360 पतसंस्थांमध्ये आमच्या चेअरमनचा सत्कार झाला, सन्मान झाला. नाहीतर सगळं सरकार असा चाललं गेलं. सांगली जिल्हा बँकेची तुम्ही अवस्था बघताय. पुढच्या महिन्याभरात त्या संस्थेवरती जिल्हा बँकेवरती गुन्हा दाखल होईल अशा स्टेजला ते प्रकरण आले. हजारो कोटी रुपयाची संस्था पण त्यांना नीट चालवता आली नाही, नुसती खाबुगिरी. आता मी चेअरमन साहेबांशी बोलत होतो, व्हाईस चेअरमन त्यांच्याशी बोलत होतो. या संस्थे ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.